स्थानिक बालमुकुंद राठी विद्यालय व अनुलोम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संविधानाचा 75वा महोत्सव साजरा करण्यात आला. अनुलोम ही संस्था 2016 पासून संपूर्ण महाराष्ट्रात समाज आणि शासन यांच्यामधील एक संयुक्त दुवा म्हणून कार्यरत आहे. शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या योजना या समाजाच्या तळागाळातील पोहोचविण्याचे काम अनुलोम या संस्थेमार्फत होत असते. समाजातील तळागाळातील गरजू व उपेक्षित प्रगतिशील समाजातील घटकांना शासनाच्या योजना सांगण्यात सतत अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते जागृत असतात. संविधानांना 75 वर्ष पूर्ण झाले. याचे औचित्य साधून शालेय व महाविद्यालयीन तरुणांना आपल्या संविधानाविषयी योग्य माहिती व्हावी व एक सजग व जागरूक नागरिक घडावा या उद्देशाने संविधान 75 हा कार्यक्रम आपली सामाजिक बांधिलकी जपत बालमुकुंद राठी या विद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्रधानाचार्य सुरडकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्याभारतीचे प्रांत जनजाती शिक्षा प्रमुख हेमंत नवरे हे होते. तसेच अनुलोमचे अचलपूर भाग जनसेवक सुमित चांगल तसेच शाळेचे पर्यवेक्षक नवलकर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर रुपेश बाजपेयी यांनी संविधान या विषयावर मुलांना संबोधित केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अचलपूर भाग जनसेवक सुमित चांगल यांनी केली. प्रमुख वक्ते रुपेश बाजपेयी यांनी संविधान या विषयावर मुलांना संबोधित करून आजचा तरुण उद्याचा सजग नागरिक हा संविधानाचा आधारस्तंभ आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवलकर पाटील यांनी अथक प्रयत्न केले. त्याचप्रमाणे शाळेतील समस्त शिक्षक कर्मचारी वृंदांनी सहकार्य दिले. कड़वा होता है लेकिन असरदार पत्ता है नीम का. कड़वा है लेकिन असरदार पत्ता है नीम का. सरकार चाहे कोई भी हो, संविधान नहीं बदल सकता मेरे भीम का. संविधान कोई बदल नहीं सकता मेरे भीम का. और ये संविधान कोई भी बदल नहीं पाएगा. क्यों नहीं बदल पाएगा? क्योंकि इसकी संरचना ही ऐसी की गई है. जैसा कि हम लोगों ने देखा कि कश्मीर में से धारा हटाई गई. कौन सी धारा हटाई गई? धारा 370. अभी तक के सरकार को क्या लगता था कि 370 कभी हटाई जा सकती नहीं. आपको पता है क्या कि 370 हटाने के कारण आप पर या मुझ पर क्या परिणाम हुआ? पता है? नाही पहा. याच्या अगोदर जेव्हापर्यंत काश्मीरमध्ये 370 कलम होती ना, तेव्हापर्यंत तुम्ही जेव्हा काश्मीरमध्ये जात होते तर तुम्ही भारताचा झेंडाही कुठे घेऊन नाही जाऊ शकत होते. तेथे परवानगी नव्हती. पण आता जेव्हापासून मोदीजीने हे कलम संसदेत पारित करून आणली, तुम्ही भारताचा ध्वज काश्मीर ते कन्याकुमारी कुठपर्यंतही फडकवू शकता. ही संविधानाची शक्ती आहे. रुपेश बाजपेयी, विदर्भ न्यूज, अचलपूर. Shanaya's Makeover, international makeup artist, certified by Mumbai Makeup Industries, Ojas Rajani. Shanaya's Makeover and Nail Art, flat number 8, Wimco Tower, near Camp Masjid, Amravati. For more details, contact 7058 761 312. Shanaya's Makeover.